नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. तुमचं माझ्या व्लॉग्समध्ये स्वागत आहे. चला आता चाललो आहे जिमला. कालपासून थंडी नाही आहे, अजिबात नाही आहे. सो बघू आता कसं काय. सकाळी आता थोडं लवकर जायचा विचार करतो आहे, पण काय होतं विषय माहिती आहे, ह्या टायमिंगला जिममध्ये मुलं खूप कमी असतात. सो हा टायमिंग थोडा बरा पडतो मला. पटापट वर्कआउट होतो तासाभरात आणि मग लगेच घरी येतं. कारण जास्त वेळ जिममध्ये थांबता येत नाही मला, कारण घराकडे पण आईकडे लवकर कोणतरी यावं लागतं. चला जाऊया जिमला. चला सगळं आवरलं आहे, आता जातो मंदिरात पूजा करायला. चला जायचं आहे परत, जमलं तर तरळेमध्ये किंवा कणकवलीमध्ये. काम होईल तसं ॲडजस्ट करायचं आहे, पण सध्या तरी जातो आहे मंदिरातली पूजा करायला. चला आजची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. आज लाईट नाही आहे, त्याच्यामुळे असंच दर्शन नॅचरल लाईटमध्ये. चला आज नाश्त्याला आहेत ब्रेड अँड पनीर. खूप दिवसांनी एस टीचा प्रवास. चला सांगोला गणबावडा देवगड. दिवसांनी एस टीचा प्रवास. आज खूप दिवसांनी करतोय एस टी महामंडळाने प्रवास. कॉलेजनंतर एकदम मध्ये 4-5 वेळा हार्डली एस टीने फिरलो आहे, नाहीतर मग एस टी नाहीच. कारण कामावरताना सुद्धा बाईकने जावं लागायचं आणि आता बाईकची सवय झालेली, कारण वेळेत घरी यायला मिळतं बाईकने गेलं तर. त्याच्यामुळे एस टीचा प्रवास हा नाके बराबर झालेला. पण आज वैघोडे जर 14 किलोमीटर का असे ना एस टीने आज प्रवास करतोय, ते सुद्धा का तर जायचं आहे आपली डिफेंडर घ्यायला. डिफेंडर काय ते दाखवेन तुम्हाला पुढे. चला आता तिकीट्स काढायला होतील आता. एस टीमध्ये सुद्धा ना ऑनलाईन पेमेंटची सुविधा केली पाहिजे. कारण काय की सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होतो. कारण ATMमधून 500 नाही तर 100चीच नोट येते, आणि जवळपास जायचं असेल तर मग सुट्टे किती देणार तो तरी. हे बघा खूप दिवसांनी तिकीट आपलं एस टीचं. चला आपण निघालोय. फाटक तर आज मिळालं नाही, म्हणजे फाटक पडत होतं पण तेवढ्यात क्रॉस झालोय आपण फाटकातून. पोचलोय आता बांधवड्याला. आणि क्लायमेट काहीच असं छान झालंय बघा. सूर्य चाललाय सूर्यास्ताकडे आणि छान दिसतंय बघा क्लायमेट. आणि आमच्या इथे टेंब आहे, तिथून पण एक छान दिसतंय हा व्ह्यू. चला आता आपण आलोय तळेरेमध्ये, तर जाऊया पुढे. आता उतरायचं आहे आपल्याला इथे. आणि खूप दिवसांनी असं, म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना आम्ही इथेच बसायचो. हे गिअरबॉक्स आहे ना जुन्या एस टीचा, तिथे बसायचो. आता हा चेंज झाला आहे, पण जुन्या एस टीचा गिअरबॉक्स आहे ना, इथं बसायला मस्त माहिती. आम्ही 4-5 जण बसायचो तिथं आरामात. एक कंडक्टर सीट असायची साईडला, आणि तो एक टूलबॉक्स असायचा. टूलबॉक्सवर 2-3 जण आणि त्या गिअरबॉक्सवर 2-3 जण, असे 4-5 जण आम्ही बसायचोच.
कारण काय व्हायचं, एवढी गर्दी असायची ना मुलांची की मला ऑप्शनच नसायचा, कुठे ना कुठे ॲडजस्ट होऊनच यायचं. आणि त्यावेळी ती क्रेज असते केबिनमधून, म्हणजे ड्रायव्हरच्या कॉकपिटमधून सगळं बघत 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 यायचे. सो आम्ही अशी एन्जॉय करत होतो कॉलेजमध्ये. त्यावेळी मोबाईल वगैरे असं काय नव्हतं, व्हिडिओ वगैरे मोबाईल वगैरे हे काय नव्हतं असं काय. पण ते लाईफ खरंच खूप छान होतं आत्ताच्या लाईफपेक्षा. चला आता आपण पोचलो आहोत तळेरे बस स्टँडमध्ये आणि आपल्या इथूनच आता जायचं आहे चालत चालत पुढे. चला बस लागू दे, मग उतरूया आणि जाऊया मिथिल दादाच्या शॉपवर. चला पोचलो एकदाचे तळेरेमध्ये. आमची सवय अजून मोडली नाही, बस लागते कधी उतरतं कसं असं होतं. आणि बस स्टँडला आलं ना की एक मस्त आवाज येतो सच्चा रसवंतीचा, खुळखुळ खुळखुळ. पण त्यावेळी पण तसं यायचं आणि अजून पण तसंच. हे बघा बस स्टँडला छान लाल पर्याय येत आहेत. चला आता आपण जाऊया चालत चालत मिथिल दादाकडे. चलो, आपली सायकल यामध्येच आहे, पण ती सगळ्यातमध्ये ते बघा ब्ल्यू अँड ब्लॅकमध्ये. त्याला हा कलर नको होता गोल्डन एडिशन, सो नाही घेतला, तो घेतो आपण. हे आपण घेतला. हां कसली ती नंतर दे कधी. चला आता आपण निघालो आहे घरच्या दिशेने. सायकल तर आपण घेतली आहे ही. चैनचा काहीतरी इश्यू आहे, थोडासा आवाज येतो, पण ती होईल थोड्या वेळाने क्लिअर. नवीनच असल्यामुळे थोडासा आवाज येणार आहे त्याचा. काय रे चाललं होय आहे ना दादा. हां मोठी बरा नंतर पाठवून दे. थोडासा आवाज येता कसला तरी करतो नंतर. तर मिथिल दादा गेला आता तरी तो चालला आहे पोंड्याला आणि मी चाललो आहे वैभवडीला तळ्यातनं. सायकल छान मिळाले, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला पाहिजे असेल तर मिथिल दादाकडून सायकल घ्या. आता मला ह्या मोठ्या कसरती आहेत आणि अंधार पडायच्या अगोदर निघालं पाहिजे मला इथून बाहेर. सवय झाली मला हॉर्नच्या तिकडे हात जातो ह्या साईडला. आता ही सायकल घेतली आहे ते बघा. सो आता पहिल्याच दिवशी जाणार आहे 14 किलोमीटर तरळे ते वैभववाडी. देन बाकीचं बघू आता. डेली बाकीचे ब्लॉग्स येतीलच. तर थोडं आता वर्कआउट स्टार्ट, फिटनेस जर्नी स्टार्ट, देन ऑल. पण आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी 14 किलोमीटरची जर्नी. चाललं आहे आत्ताशे 3 किलोमीटर झाले, अजून बाकीचं आहे. चला भेटूया मध्ये कुठेतरी. आता आपण जस्ट कासर्डेची हद्द क्रॉस करतोय आणि पोचतोय नादवड्याच्या हद्दीत. आणि हे बघा इकडे नादवडे म्हणजे वैभववाडी, कासर्डे कणकवलीमध्ये येतं. तर या हद्दीवर ते ट्रॅफिक पोलीस आहेत हे बघा इथे. आणि यांना बघून ना 3-4 कपल्स मागेच थांबले आहेत त्या रिसॉर्टच्या बाजूला. आणि एका पोरग्याने एकेला उतरवलं आणि चालत पुढे पाठवलं आहे बघा. आणि मी तेच म्हटलं की सगळे थांबले कशाला, तर समोर बघितलं तर ट्रॅफिक पोलीस होते.
चलो चलते ही जाना है, हमको बहुत दूर जाना है भाई, कैसे जावत है तिथपर्यंत आराम आहे. खरंच छान मिळाली सायकल. सो थँक्यू मिथिलला. ज्यासाठी पैसे सेव्ह केले ती आली फायनली. आता आपण आलो आहे सरदारवाडीवर. गगनबावडा 26, कोल्हापूर 84, सांगली 130 आणि पंढरपूर आहे इथून 260 किलोमीटर. कुपटे शेती फार्म जवळ आलं. आणि इकडे आहे आपला महादेव मंदिर नादवड्याचं, जो व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकला आहे. चला अजून अंतर बरंच कवर करायचं आहे. 8 किलोमीटर अंतर आहे, 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे. तेरेकी फाटक पडलेला आहे. पण आता आपण जाऊ शकतो क्रॉस करून, कारण आपल्याकडे आहे सायकल. हा होय. फोन उचलू काय आला रे? हा घेऊन गेले की घेऊन येईल तिकडनं नवीन तरळ्यात ना बाईक त्या तो फोन उचलू काय आला? कोण? मी आता येईल. हो बघ काय येईल पेट्रोल लागत चालले. चालेल चल. या पकड पकड. 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 चल अपन फास्ट चल. लपलं. आपटला. इकडे चल, इकडे चल, इकडे इकडून ये, इकडून चल, इकडे या. इकडे 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 इकडे. हां करायचं. हां हळू इकडे. दमली का? दमली का? दमली का डसके? दमली का? एवढ्यात दमली? चल. चला ही सायकल आपण आणलेली आहे. छान मिळाली सायकल आहे. आता अंधार आहे सो नंतर दाखवतो कशी आहे ती. पण बेस्ट मिळाली, बेस्ट प्राईस आणि बेस्ट आहे सायकल ॲज युजल सगळ्यासाठीच. आणि मेन म्हणजे बॅक साईडला कॅरियर आहे सो काहीतरी छोटंसं सामान पण आणू शकतो अशी आहे सायकलवर. आणि कलर वगैरे मस्त आहे, म्हणजे क्रिस्टल ग्रीन असा कसा आहे, थोडासा डार्क ग्रीन पुढे आहे असं कलर थोडंसं. सगळे कलर मिक्सच आहेत. चला कुत्र्यासोबत खेळत बसलेलो, घाम मजबूत आला. मग अशी तर सायकल तळात वैभवडी आणली सायकल चालवत. त्याच्यानंतर आईचं सगळं आवरलं, तर आईचा थोडा मसाज घेतला, तो तिला झोपायला आले, तर म्हटलं तू झोप, मी आवरतो माझी कामं. चला आता माझी कामात आवरून घेतो, आंघोळ करून घेतो. आणि आज जरासं बाहेरून काहीतरी खायला आणायचा विचार करतो, मटर पनीर वगैरे सगळे. आजचा दिवस फक्त नाही, मला नाही,
तिच्याकडे. असंच सहज रोज रोज काय घरात तिला खायला घालणार, कंटाळते ती पण रोज रोज आहे असं खाऊन. चला फ्रेश होऊन घेतो. चला आज माझी 3री आंघोळ झाली आहे. मगाशी सायकल घेऊन आलं तर पुन्हा भिजलेलो, तर मगाशी पण आंघोळ झाली आणि आता हिला वाटतं जेवायला. हिला आज मस्त मसाज वगैरे केला, तर हिला मस्त झोप लागलेली मसाज केला तर, कारण खूप दिवसाने मसाज केला तिचा, तर मस्त झोप लागली. आणि तिच्यासाठी आज आणलं आहे त्याच्या आवडीचं बटर पनीर आणि चपाती. चला या बटर पनीर खायला तिच्या आवडीचं, कारण तिला असं गोडूच लागतं आणि आम्हाला गोडूच चालत नाही, आम्हाला तर झणझणीत पाहिजे, आहे की नाही का? हो ते बरं करायला जमतं, बाकीचं तुला जमत नाही काय? एवढं लगेच खायचं बरं का, काय तुझ्यासाठी चांगलेलं आहे खायचं, मी खाणार नाही. आम्ही आता आहोत बिचारे बिचारे कसे पचपचित खाऊन लागणार आम्ही आता. तुम्ही काय ते खा चमचमीत काय. आता बोलणार काय. मस्त मऊशार चपात्या आहेत आणि बटर पनीर. ओके बस पाणी द्यायचं राहिलं ना तुला, देतो. आमच्याकडे असं असते बाबा, काय करावं. चला मी पण जेवून घेतो आता. वाजलेत किती वाजले ग? 9:30. अरे वा 9:15 झाले. चला मी पण जेवून घेतो आणि परत जायचं थोडंसं बाहेर. आजकाल जरासं चाललंय विचित्र प्रकार आमच्याकडे, त्याचं सोल्युशन चाललं आहे. विचित्र प्रकार म्हणण्यापेक्षा थोडासा कामाचा विषय आहे, त्याच्यामुळे जरासं रात्री अपरात्री बाहेर येणं जाणं आता करावं लागतंय. चला आता भेटूया थोड्या वेळाने बाहेर. जेवतो आता, भूक लागली दिवसभराची, कारण दिवसभर तिकडे गेला आणि आता येताना अशी 14-15 किलोमीटरची पायपीट झाली आहे ना. सो आता अशी कडकडून भूक लागलेली मगाशीच, पण सगळं आवरायचं होतं, आईची आंघोळ वगैरे होती. सो सगळं आवरलं आणि मगच घेतलं. आता म्हटलं निवांत खाता येईल. सो चला मी जेवून घेतो, जेवून नंतर आपण भेटू, कारण आज दिवसभरात काहीच केलं नाही, अशीच झालं आहे सगळं. दिवस म्हणजे सांगेन तुम्हाला दुपारी काय घडलं ते, पण नंतर सांगेन. चला मंडळी, सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत. जरासं जाऊन पण आलो जरा फिरून. आणि काय झालं आज दुपारी, म्हणजे सकाळी पूजा वगैरे करायला गेलो तेव्हा तर एक वाईट बातमी ऐकायला आली की आमच्या वाडीतला जे काडगे आहेत अन्या, तर त्याचं आज निधन झालं. तर मग तिथून आलो, आईला वगैरे जेवायला वगैरे दिलं आणि मी पुन्हा गेलो त्याच्या अंत्यविधीसाठी. सो तिथून आलं आणि तिथे जवळपास 4 वाजले संध्याकाळचे, सगळं होईपर्यंत सगळं. तर आजचा दिवस हा असा होता, म्हणजे एकंदरीत एक गोष्ट चांगली होती तर एक गोष्ट वाईट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालेलं की बाबांनी सायकलसाठी काही पैसे ठेवले होते, म्हणजे बोललेले असेच की ठेवते म्हणून. आणि खूप दिवसांनी आज मी ते 2 दिवस झाले, म्हणजे गेल्या वीकमध्ये एक अकाउंट चेक केलं बाबांचं की त्याच्यात काही पैसे होते. तर मग त्याच पैशातनं सायकलच घेतली, जी मी घेऊन आलो सायकल. असं म्हणजे एकतर एक चांगली गोष्ट होती आणि एक आजही अशी दुःखद एक गोष्ट होती. आणि आजच्याच दिवशी म्हणजे 12 तारखेलाच बाबांचं निधन झालं होतं. सो म्हटलं त्यांच्या आठवणीसाठी म्हटलं एक घेऊया, म्हणून मी ती घेतली होती. सो आजचा काहीसा दिवस असा होता. चला आजचा दिवस पूर्ण संपला आहे. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थंडी आता 2 दिवस नाही आहे आणि माझी पण आता कामं सगळी आवरली आहेत, शतपावली वगैरे झाली आणि रोजच्यासारखी आपल्या बॅकग्राऊंडला ट्रेनचा पण आवाज आलेला आहे. सो
या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. ट्रेन बनवलेली आहे. चला बाय बाय, काळजी घ्या. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.